कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन. राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सातत्याने दुर्लक्ष केले जात असून वारंवार आश्वासने मिळून देखील मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने दिनांक 5 मे पासून आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात आला. माननीय जिल्हा कृषी अधिकारी धुळे जिल्हा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, ज्यात प्रामुख्याने 10 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत राज्य संघटनेच्या झालेल्या बैठकीत 15 दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने सदर आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. तर प्रमुख मागण्यांमध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सेवक पदावर नियुक्ती करणे, कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, कृषी सहाय्यकांना संगणक लॅपटॉप उपलब्ध करून देणे, ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करणे, कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक प्रमाणे 4.1 करून आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर करा, अशा अनेक विविध मागण्या घेत आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष दीपक जालटे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजू बारसे, जिल्हा सरचिटणीस राकेश परदेशी, जिल्हा कोषाध्यक्ष दीपक गिरासे, राज्य प्रतिनिधी निलेश बदानी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज वानखेडे, जिल्हा संघटक मनोहर पाटील, सिद्धार्थ वाघ, जिल्हा प्रतिनिधी प्रशांत पाटील, मुकेश सोनवणे, चारही तालुका अध्यक्ष मनोज पाटील, हर्षल पाटील, मंदार बदाने, स्नेहल बोरसे आदी सर्व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा हमार युनियन, हमार युनियन, हमार युनियन, हमार युनियन, हमार युनियन, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा अरे असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा हमारी मांगे, हमारी मांगे